नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आज बघितला ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा फायटर म्हणजे वैमानिक असतात ते, आर्मी मधले फायटर. इंटरव्हल पर्यंत मला काय एवढा खास वाटला नाही. आणि आधी कसं झालंय की इंटरव्हलच्या आधी जरासं थोडीशी हलका फुलका चटरपटर, थोडीशी अगदी कॉमेडी म्हणा किंवा अशी एक गप्पा मारण्यात किंवा एकमेकांशी बोलण्यात येणारी अशीच कॉमेडी. आणि त्याच्यानंतर भावनात्मक म्हणजे कसं की ह्याच्या हातून 2 जण त्यांच्या ह्याच्यामुळे 2 जण मेलीत असा त्याच्यावर आरोप आहे. काय वेळेला वाटतं त्याची चूक नाही, काय वेळेला वाटतं थोडी त्याचीच चूक आहे. आणि तो मनाला लावून घेतलेला असतं त्याने. एक तर त्याची प्रेसीज असते आणि दुसरे एक तो मित्र असतात. आणि तशीच घटना परत सुद्धा घडते, मग त्याला हे करून टाकतात. आणि एक जी असते दीपिका, तिचे आई वडील असतात, त्यांना तिनं असं हे आपलं लग्न करून सुखी व्हावं, आर्मीमध्ये जाऊन फायटर वैमानिक व्हावं अशी काय त्यांची इच्छा नसते. मग ती आणि नंतर परत त्यांचं मतपरिवर्तन होतं आणि ते भावना प्रधान दाखवणार. पहिल्यांदा आपल्याला वाटतं हलका फुलका पिक्चर आहे काहीतरी, जरा थोडासा विनोद, थोडस हे म्हणजे तो ऋतिकचा एक जिंदगी ना दोबारा तसा आहे का काय. नंतर वाटतं थोडा भावना प्रधान चित्रपट दिसतोय आणि लास्टला ऍक्शन असं. पण ह्या 3 ज्या गोष्टी आहेत त्या बरोबर त्याची सरमिसळ व्हायला पाहिजे होती, तर तसं नव्हता. सुरुवातीला थोडासा हलका फुलका, नंतरचा भाग हे भावना प्रधान, थोडासा अश्रू येणारा, थोडंसं असं दुःख वाटणारा असा थोडासा, आणि लास्टला एकदम ऍक्शन असं झालंय. ते तिन्हीचं मिश्रण योग्य व्हायला पाहिजे होतं. अधूनमधून अल्टीपल्टी असं करून ते व्हायला पाहिजे होतं एकदम. त्यामुळे थोडं हे झालंय. इंटरव्हल नंतर 20-30 मिनिटं शेवटची मात्र मस्त वाटतात एकदम. तरी पण विमानाच्या हाणामारीपेक्षा झुंग झुंग येऊन ते सोडतात ते शेवटी नंतर वाटतं बास झालं ते. आणि जेव्हा खरी हातानं मारामारी सुरू होती तेव्हा बरं वाटतं जरा. चला हाना एकमेकाला जरा दनादन होऊ द्या, ते बरं वाटतं. सारखं आपलं ते विमान इकडनं ते सोडते, कोण नेमकं कोणाला मारतंय, कोण सोडते, कुठनं येतात ते शस्त्र त्यातनं येतात, ती काय कळत नाही. कामं आहेत ह्याचं ऋतिक रोशनचं, दीपिकाचं, अनिल कपूरचं कामं चांगली आहेत. बाकीचे पण हे चांगले घेतलंय पण चांगलं. आणि आमच्या इथं न्यू चित्रा टॉकीज व्हायला आता ते नवीन हे बसवलंय, काय त्याचं नाव मला येणं, नवीन HD प्रोजेक्टर असं काहीतरी सुरू केलंय. त्यामुळं पिक्चर चांगलं दिसलं, चित्र असं पडद्यावर. आणि मी चष्मा काढून बघितलं, खरं तर कधी बघत नाही, तरी काय डोळ्याला त्रास असं वाटला नाही. आणि स्पष्ट दिसत असल्यामुळं मला एक काय वाटलं की आपला चष्म्याचा नंबर कमी झालेला आहे का काय, पण नाही, ते प्रोजेक्टर मुळे तसं स्पष्ट एकदम दिसत होतं. कारण चष्मा काढून सुद्धा मला काय त्रास झाला नाही. चष्मा काढून पण असं वाटलं आपण बघतो व्यवस्थित बिना चष्म्याचं पण. मग ते कशामुळं काय मला नक्की त्या नवीन जे बसवले त्याच्यामुळं खरंच नंबर कमी झाला का बघायला पाहिजे मला. कारण जवळचा कमी आहे, आपल्या जवळचा जास्त नंबर आहे, आमचा तसा कमीच आहे. तो एक विलन घेतला आहे, नवीनच आहे कोणतरी, त्याचं नाव काय माहित नाही. मी ह्याच्यावर गुगलवर चेक करतो नंतर आणि मग इथं नाव टाकतो त्याचं. पण त्याला निष्कर्ण उगाच लाल डोळा दाखवला, त्याला रागीट दाखवायचा म्हणून का काय कोणास ठाऊक. पण तो त्या लाल मुळे काय फरक तो दिसतो तसा, म्हणजे अतिरिक्त वाटतो तसा. आणि बॉडी बिडी चांगली आहे त्याची, आणि शिवाय असे डोळ्यात भाव चांगले येतात, दिसतोय अगदी असा उलट्या काजळाचा असेल असा. पण त्याला जे लाल जे डोळ्यात एका डाव्या डोळ्यात असं लाल हे केलंय,
एकदम तो असा दिसावा लाल डोळा, पण तो लाल डोळा असा रागीट किंवा कपटी असा न वाटता उगाच ते काहीतरी डोळ्यात गेले आणि डोळ्याला जखम झाली असं काहीतरी वाटतं. उगाच ते लाल करायची काय आवश्यकता नव्हती. गुगलवर ट्राय केलं पण त्याचं नाव काय मला सापडलं नाही. बघा, तुम्हाला माहित असलं तर कॉमेंट मध्ये टाका. आणखी एक गोष्ट खटकली म्हणजे आता इथं बघा, हा भगवा, पांढरा आणि हिरवा असे आपल्या झेंड्याला तिरंगा म्हणतात. 3 रंग असतात बरोबर. हा वरचा भगवा आहे पण एका ठिकाणी तो लाल दिसतो, अगदी लाल भडक. ते जरा मला खटकलं, कारण हा भगवा कलर पाहिजे तिथं. म्हणजे इतर बऱ्याच ठिकाणी असा झेंडा दाखवलाय तेव्हा दाखवलाय, पण एक ठिकाणी मात्र कुठंतरी आहे तसं रेड दिसतो, तो भगवाना दिसता. ते तसं दिसायला नाही पाहिजे होतं. दुसरी एक गोष्ट खटकली म्हणजे ह्या बॉलिवूडवाल्यांना, ह्या पाकिस्तानच्या लोकांना म्हणजे तिकडच्या आर्मीला म्हणा किंवा तिकडच्या ह्यांना चांगलं दाखवायचं असं काय हे आहे का काय त्यांच्या मनात, एखादा किडा वळवळतोय का काय मला काही कळेना. कारण तो म्हणजे अतिरेकी आणि पाकिस्तानचं लष्कर हे एकमेकाच्या थोडं विरुद्ध, आणि हे वाईट असले तरी हे जरा बरे, ह्यातला एक जण बरा तो म्हणतो उगीच आपण असं केलं, असं ते खटकलं जरा परत. कारण आपल्याला माहिती की पाकिस्तानच्या लष्करानं सगळं हे केलंय आणि ते अगदी एकच आहेत, वेगवेगळे नाहीतच. इथं थोडासा ते वेगवेगळं दाखवण्याचा प्रयत्न केलाय, ते जरा बरोबर वाटलं नाही. दुसरं म्हणजे विमानाच्या हाणामारा चांगलं झालं चित्रकरण, पण जरा हाताची किंवा अशी वेगळे हाणामारे दाखवायला, हाताची दाखवायला पाहिजे होती त्यांच्या एखाद्या बॉक्सिंग रिंग मध्ये किंवा कुठंतरी असं. आता तो ऋतिकची एकदा बॉडी दाखवली, तशी अजून एकदा दाखवायला पाहिजे होती. आणखी तो सुनील ग्रोवर म्हणून आहे, त्याची पण चांगली, तो पण जरा कुठेतरी बॉक्सिंग करतायत, खेळतायत. त्या अक्षय कुमारच्या एका सिनेमात दाखवले तसं दाखवायला पाहिजे होतं. तरी पण अगदी एकदा बघायला ठीक आहे हा सिनेमा, अगदी काय वाईट नाहीये. टायगर 3 आठवला तर एकदम मला छातीत धडकी भरती, त्याच्यापेक्षा खूप चांगला आहे. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.